नमस्कार, मी पंजाब डक आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. पावसाळा संपला, आता परत काही पाऊस येणार नाही, मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांना कोणाला हरभरा पेरायचं तर हरभरा पेरू शकता, गहू पेरू शकता, मका काढू शकता, सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता. त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता. ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे, चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी. 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. फक्त आजच्या दिवस फक्त 3 जिल्ह्यामध्ये. कोणता जिल्हा? मग सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात यायचं. पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये हे 7 तारखेला चांगली निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नांदुरा, अकोट, खामगाव, अकोला, वर्धा, नागपूर, भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल. ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल. 8 तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि 9 तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे. म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. पारा निच्चांकी होणार आहे. 12-13 अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे. खूप थंडीची लाट येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता, म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता. आणि कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता. राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं माझा 7 तारखेच्या नंतर सगळीकडं थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा, गव्हाची करा. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही. आता पाऊस गेला, पावसाळा संपला, आता उद्यापासून पाऊस संपला, म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 7 तारखेच्या नंतर निघून जाणार. 8-9 तारखेला आंध्र प्रदेश, तेलंगणातून देखील निघून जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती. आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली. आणि तुम्हाला सांगतो, जशी 7 तारखेच्या पुढं तारीख वाढत जाईल तशी थंडी वाढतच जाणार आहे. आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आता पाऊस तर नाहीच, आता थंडी वाढणार आहे. फक्त मग सुरुवात थंडीची होणार आहे. आज रात्री काल तशी तर आजच सुरुवात झाली. मी म्हणलं 6 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडून सुरुवात झाली, आजच सुरू झाली. पण 7 तारखेला मात्र निफाड देखील आता जास्त थंडी वाढणार आहे. त्याच्यानंतर निफाडचं सगळ्या थंडीचं ठिकाण असल्यामुळं तिथं देखील आता 10-11च्या नंतर चांगली तीव्र थंडी येणार आहे. 11-12-13 अंशापर्यंत तिथला पारा घसरणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. मग सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं सुरुवात होणार आहे 7 तारखेपासून. म्हणजे उद्यापासून इकडून उत्तर महाराष्ट्राकडून म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, जळगाव जिल्हा, पारोळा, त्याच्यानंतर नांदुराच्या नंतर परत बुलढाणा जिल्हा, बुलढाण्याच्या नंतर सिंदखेड राजा, त्याच्यानंतर तिकडं मेकर, खामगाव, अकोट, शेगाव, त्याच्यानंतर तिकडं अचलपूर, दर्यापूर, परतवाडा, मोर्शी, अमरावती, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यामध्ये उद्या त्याला चांगली थंडी जाणवणार आहे. ती थंडी लगेच 8 तारखेला पुन्हा मराठवाड्याकडे पुन्हा येणार आहे. मग तिथून काय होणार? अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा. लगेच 9ला ती थंडी लगेच इकडं महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे जाणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, आदिलाबाद, धर्माबाद, तेलंगणा म्हणजे 9 तारखेला. 10 तारखेला तेलंगणा, कर्नाटक सगळीकडे थंडी लागणार आहे. ऊस तोड कामगारासाठी आनंदाची बातमी, आता काही पाऊस येणार नाही, म्हणून तुमच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी. आता फक्त सगळ्यांना म्हणजे 8 तारखेच्या नंतर ह्या नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना स्वेटर घालावं लागते, म्हणजे अशी थंडी राज्यात येणार आहे, म्हणून ही खास करून आनंदाची बातमी. जे द्राक्ष बागायत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आता छाटणी करायला काय हरकत नाही, कारण की फक्त तुमच्याकडे मात्र 8-9 तारखेला धुकं येणार आहे, म्हणून त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या त्या औषधाची तयारी ठेवायची. पण छाटणी करायला काय हरकत नाही. आता पाऊस येत नाही, म्हणजे छाटणी केल्याच्या नंतर 10-12 दिवसाला ते
म्हणजे पाऊस यायला नाही पाहिजे, तर तसा पाऊस येणार नाही. त्याच्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, म्हणजे वीट उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी. तुम्हाला सांगतो, मी माझा अनुभव, मी 2011 पासून हरभऱ्यामध्ये स्वतःचा अभ्यास आहे. तर 2011 पासून हेच नाही, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पूर्वी म्हणजे 1982-85ला आमचे आजोबा पंजोबा काय होते, चिबडीच्या जमिनी होत्या. तर चिबडीच्या जमिनीमध्ये त्यावेळेस काय ट्रॅक्टरची अवस्था नव्हती, काहीच नव्हती. मग काय करायचं, त्या चिबडीच्या जमिनीमध्ये असं दिपाळीच्या नंतर ती जमीन चिबडी राहायची. मग तिथं काही नसल्यामुळे मग हरभरं कसे पेरायचं, तर मला त्यावेळेस अनुभव आहे लहानपणीचा. तर मग काय करायचं, टोपल्यामध्ये हरभरं घेऊन जायचे, सगळ्या चिबडलेल्या रानामध्ये फेकून टाकायचे. मग फेकून टाकल्याच्या नंतर सगळ्या गावाचे जे गाई जनावरं बैल आणायचे आणि त्या रानामध्ये तुडवायचे. मग ते तुडलेल्या बैलाच्या खुरीनं काय व्हायचं, ते हरभरं जमिनीमध्ये हे व्हायचं. त्याच्यानंतर 10 दिवस वापसा झाले की लगेच ते हरभरं उगवायचं. म्हणजे त्यावेळेस आम्ही इतकं दाट पेरत होतो, त्यावेळेस आवरेज येत होतं. आणि त्याच्यानंतर तेच कल्पना हे केल्याच्यानंतर एकरी 50, तुम्ही काय करा, माझी शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, एकदाच काय करा, 50 किलोनी यावर्षी करून बघा. 40 कोणाला घरात असलं, घरचं बी असलं तर 40 किलो पेरा, जर आणखीन जास्त असलं तर 50 करून बघा. बघा तुमच्या त्या एकरभरला उतार येते का नाही. म्हणजे हे स्वतःच्या अनुभवाचे बोलत. 18 इंच पेरा, पेरताना 10-26-24 किंवा 12-32-16 किंवा हे खत द्या आणि त्याच्यानंतर त्यासोबत गंधक द्या, बीज प्रक्रिया करा. असं केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला उतार